त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी विचार करायचा, त्याबद्दल मी काही वेगळी टिप्पणी करणे योग्य नाही. राहिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रश्न. महायुती 17 सीट जिंकेल. नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे 800 पैकी. त्यामुळे एक साईड निवडणूक आहे. त्यामुळं जे काही प्रधानमंत्री महोदयांनी आव्हान केलं डिझेल गाड्या वगैरे, यावर शेवटी आपल्याला माहिती आहे की संख्याबळावरच या निवडणुका होत असतात. तर त्या ठिकाणी जर संख्याबळ जुळत नसेल तर निवडणुका न होता त्या अनौपच व्हाव्या अशी विनंती मी महाराष्ट्राच्या सर्वच पक्षाला केली आहे. हर्षवर्धन सपकाळजींना विनंती करणार आहे, सर्वांनाच विनंती करणार आहे. शरद पवार जी आहेत, उद्धवजी आहेत, या निवडणुकामध्ये खूप डिझेल पेट्रोल वगैरे जे काही लागणार आहे ते वाचवण्याच्या दृष्टीने आणि प्रधानमंत्री मोदयांचं आव्हान जे आहे की निवडणुकीमध्ये फार खर्च होणे किंवा खूप ही निवडणूक शेवटी मोठी आहे, म्हणजे खूप फिरावं लागणार आहे, प्रवास प्रचार करावा लागणार. ठीक आहे, काय आम्ही गाड्या कमी ठेवू वगैरे, पण तरी जावं तर लागणार. माझी विनंती आहे की सर्वांनी या निवडणूक अनौपच करावी. वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेचा नगराध्यक्षच गायब आहे काँग्रेसचा. मी आधीच सांगितलं की काँग्रेसचे नगराध्यक्ष नगरसेवक कुठे गेले हे तिथल्या नेत्यांनी बघायचं आहे. काँग्रेसचे नेते याकरता सक्षम आहे. त्यांच्या पक्षात मी बोलणे काही योग्य नाही. नावं चर्चेत आहे काही नागपूरची. अरुण लखन यांचे नाव चर्चेत असल्याच्या काही माहिती पुढे येत आहे. नावं केव्हा जाहीर होती? माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी केंद्राकडे यादी पाठवलेली आहे आणि केंद्रीय आमची समिती जी आहे ती ज्या दिवशी या नावाची घोषणा करेल त्या दिवशी ती नावं अंतिम होतील. जय पवारांचं नाव मागणी केली आहे. जय पवार यांना विधान परिषदेची तिकीट मिळावी अशी शक्यता आहे. भाजपची काय भूमिका आहे? हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला तिकीट द्यायची, जय पवारची द्यायची की इतर कुणाला द्यायची, याबद्दलचा निर्णय माननीय सुनेत्रा पवारजी करतील. पेट्रोल डिझेलचे भाव ज्या पद्धतीने वाढले, एक माहिती अशी पुढे येते पेट्रोलवर 13 रुपये आणि डिझेलवरती 38 रुपये नुकसान होत आहे. आणखी किमती वाढण्याची शक्यता आहे. याबद्दल याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आपली भूमिका नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत आहे. आज त्यांच्यावर पुस्तक देखील प्रकाशित होत आहे. काय तुम्ही आढावा घेतला? या देशाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीवर प्रचंड विश्वास टाकला आहे. आपण आताच्या निवडणुका बघा, 4 राज्याच्या मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि लोकांमध्ये, जनतेमध्ये, नागरिकांमध्ये, मतदातांमध्ये हे पक्क झालं आहे. विकसित भारताच्या संकल्पाला शिक्कामोर्तब ज्या नेतृत्वाने केला त्या नेतृत्वाला पाठबळ दिलं पाहिजे. त्यामुळं मोदीजी जोपर्यंत त्यांना वाटतील तोपर्यंत पंतप्रधान राहणार आहेत आणि शेवटी त्यांना त्यांच्या आयुष्याच्या ज्या ज्या निवडणुका ते लढतील तोपर्यंत त्यांना मॅन्डेट मिळणार आहे. आणि त्यामुळं या देशामध्ये असं नेतृत्व कर्तृत्व आहे की त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्यामुळं त्यांचं नेतृत्व हे प्रचंड विश्वासार्ह आणि मजबूतीचं आहे. विधान परिषदेमध्ये महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. 99% जागेवर एकमत झाला आहे. 1% थोडं एका जागेवर आहे, पण ते होऊन जाईल. काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई मॅन म्हणून उल्लेख केलेला आहे. परत काँग्रेस ही पार्टी अविश्वासार्थ असलेली, जनतेचा जनादेश संपलेली अशी पार्टी आहे. काहीतरी निगेटिव्हिटी तयार करून जनतेला संभ्रमित करण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे. परंतु 1000 उदाहरण आणीबाणीच्या काळापासून आमच्याकडे आहे, ज्यातनं काँग्रेस पार्टीने या देशामध्ये मुघलशाही, हुकुमशाही लादली आणि कितीतरी पद्धतीने या देशामध्ये कितीतरी वेळा या ठिकाणी या राज्यामध्ये देशामध्ये भाव वाढलेले आहेत. पण आमची काही तशी इच्छा नाहीये. पण जी काही परिस्थिती निर्माण झाली जगामध्ये त्या परिस्थितीवर हा निर्णय होतो आहे. त्यामुळे सर्व देशाला कळत आहे कशामुळे होत आहे. काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल तुमच्या सोबत आहे. काही विधान परिषदेसाठी नाव चर्चेत आहे का? गोपाल अग्रवालजी हे त्यांच्या नगरपालिकेचं एक महत्वाचं काम त्यांना आहे. त्यामुळं ते आज सकाळी माझ्याकडे आले. मी आत्ताच त्यांची सही करून दिलेली आहे आणि त्यामुळं
केवळ विकासाकरता आम्ही सर्व लोक एकत्र असतो. राजकारणामध्ये त्यांची पार्टी वेगळी आहे, माझी पार्टी वेगळी आहे. आदित्य ठाकरे म्हटले की जर पेट्रोल आहे तर पेट्रोल पंप बंद काय? असं आहे की काही ठिकाणी थोडं पेट्रोल पंपाच्या लोकांना भीती वाटत आहे की इतके लोक येतील, पण तरी आता मॅनेजमेंट झाला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं आढावा घेऊन पेट्रोलची कृत्रिम टंचाई होऊ नये, जी स्केअरसिटी आहे ती दूर व्हावी याकरता स्पष्ट निर्देशांनी काही एसओपी दिलेली आहे. त्यावर जर योग्य काम केलं तर मला वाटतं पेट्रोल डिझेल टंचाई होणार नाही. नाशिकमध्ये घटना समोर आली.